आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राज्य सरकारने लागू केलेले माहिती अधिकार नियम 2026 मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा निर्धार माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाने मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनातून व्यक्त केला। महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एकदिवसीय आंदोलनात राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 5 जुलैपासून होणाऱ्या उपोषणाला महासंघाने जाहीर पाठिंबा दिला। आंदोलनादरम्यान माहिती अधिकार वापरा, माहिती अधिकार वाचवा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारच्या नव्या नियमांचा निषेध केला। महासंघाचा आरोप आहे की नव्या नियमांमुळे माहिती अधिकार कायदा 2005चा मूळ उद्देश कमकुवत होत असून अर्ज शुल्क 10 रुपयावरून 30 रुपये आणि प्रतिपृष्ठ शुल्क 2 रुपयांवरून 5 रुपये केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भर पडणार आहे। तसेच अपीलीय सुनावणीत वकिलांना उपस्थित राहण्यास परवानगी नसल्याबाबतही महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे। सरकारने हे नियम रद्द करेपर्यंत राज्यभर सह्यांची मोहीम, धरणे आंदोलन, निवेदने आणि न्यायालयीन लढा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही महासंघाने दिला आहे। नागरिक या देशातील जागरूक जनता अशी म्हणते की जागरूक जनता हरणार नाही आणि माहितीचा अधिकार मरणार नाही। तुम्ही कितीही पाय अटपले, कितीही चुकीचे नियम काढले तरी सुद्धा या देशातील जनता जागरूक आहे। मित्रहो, इतके खराब नियम काढले, इतके वाईट नियम काढले, इतके काळे नियम काढले आणि त्याचा जर आम्ही निषेध केला नाही तर मग आमच्या नागरिकत्वाला काही अर्थ नाही, मग आम्ही गुलाम आहोत। आमचा जर जिवंतपणा दाखवायचा असेल तर आपल्याला इथं आझाद मैदानावर, ज्या आझाद मैदानापासून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली, ज्या आझाद मैदानानं चले जाओ चळवळ सुरू केली, या आझाद मैदानावर आपल्याला सुद्धा उभं राहून या सरकारचा निषेध करायचा होता। म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला। याच मैदानावर बाजूला इथं महात्मा गांधीनं चले जाओची चळवळ सुरू केली होती। याच मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा इंग्रजाच्या विरुद्ध काँग्रेस नावाची जी एक मीटिंग झाली होती, पहिल्यांदा काँग्रेस स्थापन झाली 1895ला, तेव्हा त्या 1885ला सॉरी, तेव्हा त्या मीटिंगला 82 लोक होते फक्त। आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 200 पेक्षा जास्त आकडा गेलेला आहे। आपण ह्या सरकारला हरवू शकू, फक्त प्रत्येकानं मनावर घेतलं पाहिजे आणि आपण इथून पुढे जे कृती कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित केले पाहिजे। पहिल्यांदा समजून घ्या, सगळे म्हणत होते की सरकारनं कायदा काढला, कायदा काढलेला नाही। या महाराष्ट्र शासनाला माहिती अधिकार कायदा काढायचा अधिकार नाही, कायदा नाही काढलेला। मूळ कायदा मी तुम्हाला दाखवतो, आपण काढलेलं छापलेलं पुस्तक आहे, कलम 1 ते 31 जे केंद्र सरकारनं 2005 साली केलेला कायदा आहे। अतिशय सुंदर कायदा आहे, अतिशय चांगला कायदा आहे आणि हा जो कायदा काढलेला आहे त्या कायद्याचं हे पुस्तक आहे। आणि हा कायदा कसा चालावं त्याचे जे छोटे छोटे नियम असतात ते नियम या राजपत्रात केलेले, असेच नियम सरकारनं 2005 साली केले होते। त्यालाही त्यावेळेस सरकारनं महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2005 असं म्हटलेलं होतं। त्यानंतर सरकारनं 2012 मध्ये काही नियम केले आणि आता 2026 मध्ये मागचे सगळे नियम कॅन्सल केले, अधिक्रमित केले आणि आता सरकारनं हे 27 नियम आहेत छोटे मोठे या राजपत्रामध्ये। या राजपत्राची PDF कॉपी आपल्या सगळ्याकडे तुम्ही वाचा आणि हे जे नियम आहे हे नियम करताना नियम असा असतो की या जे मूळ कायद्यामध्ये लिहिलेलं आहे त्याला धक्का लागता कामा नये मूळ कायद्यात। आता हे 27 नियम आहेत, त्यातले 20 नियम असे 20 ते सांगतात की या मूळ कायद्याला धक्का लावतो। तुमच्या माहिती सांगतो की मला असं वाटलं होतं की सामान्य प्रशासन विभागातले जे IAS ऑफिसर असतात ते खूप हुशार असतात, प्रगल्भ असतील, विवेकी असतील, परंतु त्यांनी हे सिद्ध केलं की आम्ही मूर्ख शिरोमणी आहोत। त्यांनी हे सिद्ध केलंय की आमची हुशारी, आमची चिकित्सा बुद्धी, आमचं ज्ञान ह्यांचा त्यांनी केव्हाच लिलाव केलाय। इतके खराब नियम काढले
उद्याच्याला जर चांगला आपल्याला जर न्यायाधीश भेटला, आपलं जर चांगलं जर काही भाग्य असेल, आपलं जर नशीब चांगलं असेल, तर आपल्याला जर एखादा चांगला न्यायाधीश भेटला तर ह्या नियमाच्या तो चिंध्या करून टाकेल. आपण पुढच्या 8 ते 10 दिवसात या नियमाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आपण मित्रांनो, यातले 2-3 नियम तुम्हाला मसाला म्हणून सांगतो. त्या दिवशी मी सांगितलं होतं, मी ज्या दिवशी युट्यूब लाईव्ह घेतलं, मला वाटतं 16 का 17 तारखेला, त्या दिवशी मी सांगितलं होतं की जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्याला थोडी जर अक्कल असेल तर यामध्ये माहिती का पाहिजे याचं प्रयोजन काढून टाकेल. माहिती का पाहिजे हे प्रयोजन कोर्टात टिकणार नाही. हे मी 17 तारखेला सांगितलं होतं आणि 19 तारखेला सुधारणा आली की आम्ही अर्जामधलं माहितीचं प्रयोजन हे शब्द काढून टाकलेला आहे. तुमच्या माहिती सांगतो, कुणी काही बोललं नव्हतं, कुणी काही मोठं आंदोलन केलं नव्हतं. आपली संख्या ना इतकी छोटी आहे ना, तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्याला आणि सचिवाला काही फरक पडत नाही आपल्या 200 लोकांचा, काही नाही. आता इथून पोलिसाकडून आकडा गेला असेल की 200 टाळकी इथं बसलेली आहे, ते म्हणजे असेल मरू द्या, काय करू द्या, आपण त्याला काय विचारायचं नाही. आपण निवेदन पाठवलंय, निवेदनावर त्यांची आणखीन काही पोच आलेली नाही, कारण आपली संख्या कमी आहे. परंतु तुमच्या माहिती सांगतो की हे बेअक्कल सरकार आहे. त्यांनी प्रयोजन तर लगेच काढून ठेवलं. कुणी आंदोलन केलं नव्हतं, कुणी आझाद मैदानावर जमलं नव्हतं, काही नव्हतं. आपले श्रद्धे अण्णा हजारे त्यांनी मात्र एक प्रतिक्रिया दिली होती. त्या माणसाला आपण मानलं पाहिजे, तो आपल्यासाठी ऋषितुल्य माणूस आहे. आणि त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आणि तुम्हाला सांगतो एक कलम काढून टाकलं सरकार. आता आपण जर न्यायालयात गेलो आणि न्यायालयात त्याची चांगली चिकित्सा केली तर यातली बरीचशी कलमं काढून टाकली जाणार आहे. मुळात बघा काय झालेलं माहितीये का, की हा जो कायदा आहे यात सांगितलं की आता मूळ अर्ज करायचा असेल तर 30 रुपये फीस द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रथम अपील करायचं असेल तर 50 रुपये द्यावे लागतील. द्वितीय अपील करायचं ते 100 रुपयाचे कोर्ट फीस लावावं लागतील. मुळात असं आहे की या कायद्यामध्ये जो मूळ कायदा आहे ना, या मूळ कायद्यामध्ये फक्त 2च वेळा फीस घेता येते. नागरिकांकडून जी फीस घ्यायची ती 2च वेळा घेता येते. कधी घेता येते? मूळ अर्ज करताना फीस घेता येते, जे 2005च्या नियमाप्रमाणे केंद्र शासनाचे जे नियम आहेत आणि राज्य शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे 10 रुपये होते. ते आजपर्यंत आपण देत होतो. या कायद्यात 2च वेळा फीस घेता येते. पहिली आहे अर्ज करताना 10 रुपयाची फीस. दुसरी फीस अशी आहे की जेव्हा तुम्हाला माहितीचं शुल्क, समजा 25 स्थानाची माहिती असेल तर नियम केला 2 रुपये पान, त्याप्रमाणे 50